नमस्कार. खरं तर आपला हा विषय नाही की कोण कशा प्रकारे राजकारण करतं, कोणाची विचारधारा काय आहे. आपलं काम कोणताही पक्ष, नेता, विचारधारा याला समर्थन व विरोध दोन्ही न करता फक्त मराठा हितासाठी काय योग्य आहे त्याची चर्चा करणे. परंतु एखाद्या ठिकाणी जर मराठा विरुद्ध मराठा असा संघर्ष होत असेल आणि तोही बिना फायद्याचा, तर विचार करावा लागेल. संभाजी भिडे यांचे समर्थक आणि विरोधक फक्त मराठा नाहीत, बाकीही आहेत. परंतु त्यांची जी संघटना आहे शिवप्रतिष्ठान आणि त्यांचे धारकरी बहुतांश मराठेच आहेत. तसेच अनेक हिंदुत्ववादी मराठ्यांचाही त्यांना समर्थन आहे. ही एक बाजू. आता त्यांनी जे वक्तव्य केलं आहे की शिवराज्याभिषेक दिन हा तारखेप्रमाणे साजरा करू नका, शिवाजी महाराजांविषयी सर्व गोष्टी तिथीप्रमाणे करा, त्यावेळेस त्यांना विरोध सुरू झाला आणि त्यात प्रामुख्याने मराठा क्रांती मोर्चा आणि इतर काही संघटन. त्यामुळे मराठा विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. आणि हाच आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा एकत्र न येता काहीतरी कारणाने आपल्यातच भांडत असतो. आता कोण खरं कोण चुकीचं, आपण जर दोन्ही बाजूंचा विचार केला तर हे लक्षात येतं की समर्थन करणारे त्यांनी काय बोलले याचा विचार न करता फक्त समर्थन करतात आणि विरोध करणारे काही बोललं की फक्त विरोध करतात. जसं राजकारणामध्ये होतं, युती आणि आघाडीचे समर्थक. आपला नेता काहीही बोलला की ते खरं आणि विरोधी नेता काहीही बोलला की ते चुकीचं. आणि महाराष्ट्रात वाचाळवीर नेत्यांची संख्या तर लक्षणीय आहे. मग असे नेते असल्यावर काय होईल? मुंबई आणि चेन्नई अर्थात रोहित शर्मा आणि धोनीसाठी मारामारी करणारी लोक महाराष्ट्रात आहेत. मग अशा वेळी कशी शांत बसतील? आता आपली भूमिका तिथी आणि तारखेचा वाद खूप दिवसांपासून आहे आणि पुढेही चालणार. कोणावरही कोणाचं काहीही बंधन नाही. त्यामुळे आपापल्याप्रमाणे काय करायचं ते ठरवा. फक्त महाराजांचे विचार वाचा, आत्मसात करा, तशी कृती करा आणि तेच इतरांना सांगा. मग महाराज योग्य ती दिशा दाखवतील आणि आपण असे विनाकारण भांडत बसणार नाही. आपले विचार कमेंटमध्ये मांडा आणि इथे सर्वांनी एकत्र या, अर्थात सबस्क्राईब करा.